बैलगाडा पाटलांचा बैलगाडा ते बारे उभं राहिले तिथं. काय झालं मला सांग. झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. तुला छळलंय मनलाय चुरगडलंय मधलंय जडलंय तुला कसं नाही कळलंय. मन माझलंय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय तडफडलंय धडपडलंय वाटर मारून बडबडलंय. मला ये लावलंय 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 तुला ये लावलंय 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 मला ये लावलंय 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 तुला ये लावलंय 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 लावलंय. गोड गोड बोलणं हर त्याचं पुढं साखर बी गोड नाही पण बोलताना मुद्दा. प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि हम सभी जानते हैं कि आज 26 जनवरी है, अपने देश का 75वां गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित है। 15 अगस्त 1947 को भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था। तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं। हालांकि भारत का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं। भारत का संविधान विश्व का बड़ा लिखित संविधान है।
सारे मुझे बना आना पड़ेगा, मुर्गी को उठाना पड़ेगा, चाकू करके दिखाना पड़ेगा, इसको में जब ये गाना बजेगा, आना पड़ेगा मुर्गी को. म्हणत होते धकाधकीच्या जीवनात थोडा ब्रेक हवाच ना. आपल्या फिटनेससाठी ट्रेनर बोलवला. रंगलेल्या गोष्टी घासायला सँडपेपर लागतो का नाही? हा सँडपेपर माझं आयुष्य संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही. कधीच कोणी म्हणत नाही थांब. जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव में और जहाँ लौट के वापस जा न सका. तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था. के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. कार्यक्रम पार पडला 26 जानेवारीचा 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला बिस्किट देण्यात आले. आता निघायचं घराकडे. कार्यक्रम छान झाला. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आमच्या गणेशच्या मॅडम जाधव मॅडम आणि लोंढे मॅडम कुठे? काल म्हणलं मॅडम लय भारी येतात मम्मी. कुठला तरी प्रसाद दिला ना आणि तुम्ही कार्यक्रम खूप छान घेतला. एवढं सगळं कार्यक्रम मॅडम म्हणून पार पडला.
आमच्या गोजबावी गावामध्ये जाधव वस्ती सगळ्यात भारी कार्यक्रम होतात. जाधव मॅडम आणि लोंढे मॅडमचं खूप खूप धन्यवाद. मॅडमला पण दाखवते, थांबा दाखवते गणेशचंद ह्यांच्या. तर ह्या लोंढे मॅडम आहेत, दुसऱ्या जाधव मॅडम आहेत. कार्यक्रम खूप छान झाला. दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम करत राहा आणि एन्जॉय करत राहू आणि खरंच छान केला कार्यक्रम. सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. मैत्रिणी माझ्या भावांना बहिणींना अगदी प्रत्येक गोष्टी कालपासून कार्यक्रम चालला होता. 8 दिवस झाला खूप छान. गणेशला माझा लय रडत होता आणि लय भारी बरं का, लय मस्त कार्यक्रम झाला. धन्यवाद सगळ्यांना. सगळ्या पालकांनी पण आम्हाला सहकार्य केलं, त्याच्यामुळे कार्यक्रम छान झाला. धन्यवाद. थँक्यू.